राज्यात सध्या विधान परिषदांच्या जागांसाठी निवडणूक जी आहे ती घोषित झालेली आहे। प्रत्येक पक्षाकडून विधान परिषदेच्या जागा भरण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। मात्र काल पुण्याच्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी एक मेल जो आहे तो राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलेला आहे आणि एकनाथ शिंदेंना मेल करत थेट अभिजित बिचुकले यांना विधान परिषदेची उमेदवारी द्यावी नीलम गोरेंऐवजी अशी थेट मागणी जी आहे ती एकनाथ शिंदेंकडे केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः बिग बॉस फेम अभिजित बिचुकले आहेत। तुम्ही गेल्या इंटरव्ह्यूमध्ये असं म्हणाला होतात की जर कदाचित अजित पवार असते तर अजित पवारांनी मला MLCचा सांगितलेलं होतं। आता तृप्ती देसाईंनी एकनाथ शिंदेंना मेल केला आणि त्यांनी सांगितलं की अभिजित बिचुकले यांना उमेदवारी द्यावी। शिवसेनेनं उमेदवारी दिली तर घेणार का? आपण केलेली पहिली मुलाखत बारामतीची उमेदवारी घोषित झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये आपली पहिली मुलाखत झाली, नंतर जीची झाली वगैरे वगैरे। पहिली मुद्दा की सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधात अर्ज सादर जरी केला तरी आपण जाणीवपूर्वक बारामतीमध्ये प्रचार वगैरे केला नाही, कारण हे दादांना श्रद्धांजली होती। आणि तो एक खरा भाग आहे की ॲक्च्युली ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे 2025चा ऑक्टोबर नवरात्रामध्ये मी आणि दादा भेटलो होतो आणि आमचे गेले 25 वर्षांचे मैत्रीपूर्ण संबंध पाहता दादांचं माझं MLCचं तसं चाललं होतं। तेव्हा दादांनी मला एक विशेष सूचना केली होती की तुमची जी परखड मतं आहेत अपक्ष म्हणून, इंडिपेंडंट म्हणून, ती मला आवडतात, परंतु पक्षाच्या पॉलिसीजमध्ये आपल्याला काही गोष्टींवरती त्या ठिकाणी थांबावं लागेल, तुम्ही बोलणं थोडं कमी करा। तर ते बोलणं झालं होतं, पण कुणाच्या नशिबात काय आहे या गोष्टी आपल्याला माहिती नसल्यामुळे दादांचं त्या ठिकाणी जाणं हे सगळ्यांना मनाला थोडीशी हुरहुर लावणारं होतं, त्यामुळे तिथं आपण प्रचार केला नाही। आणि हा मुद्दा खरा जरी असला तरी 1-2 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये मी आणि तृप्ती देसाई त्या ठिकाणी एकत्र होतो आणि मला असं वाटतं, म्हणजे प्रदीप, मला वाटतं गेली 5 वर्ष आपण कंटिन्युअस कुठल्याही विषयांवरती तुम्ही मला बोलतं करता आणि मी कधीही वादग्रस्त विधान करत नाही। हिंदुत्ववादी जरी असलो तरी संविधानाला मानून हिंदुत्व मी माझं जपतो। तर कदाचित मी येतो तर बरेच लोक म्हणतात की अभिजित बिचुकले आले की जोश येतो। मग तृप्ती देसाई आणि मी कार्यक्रमामध्ये होतो आणि त्या कार्यक्रमाबद्दल आम्ही बोललो, गप्पा झाल्या। इन जनरली त्याच संध्याकाळी त्यांनी ईमेल केलेला आहे। तर त्यांनी जे काही माझ्या संदर्भामध्ये विधान केलं किंवा ईमेल केला, काल आपल्याला तो बघायला मिळाला, मलाही त्यांनी पाठवला। तर ही मला वाटते की तृप्ती देसाईंची एक महिला, एक कट्टर कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, आणि अजून तरी मला वाटते त्यांच्यावरती जसा डाग कुठला लागलेला नाही। जसं अभिजित बिचुकलेंचं चारित्र्य आहे त्या चारित्र्याच्या अनुषंगानं तृप्ती देसाईंनी प्रातिनिधिक महिलांच्या मनामध्ये जी भावना असेल ती बोलून दाखवली असेल। आणि म्हणजे मला आनंद वाटला की लोकही माझा विचार करतात। मग तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगणार का, भेटणार का की विधान परिषद जी आहे ती शिवसेनेच्या कोट्यातली एक जागा जी आहे ती अभिजित बिचुकलेंना द्यावी? आता याबद्दल हा सुंदर प्रश्न आहे। याबद्दल एकच सांगू इच्छितो की एकनाथजी शिंदे जे आहेत तर ज्या वेळेला ते शिवसेना सोडून गेले, म्हणजे अखंड शिवसेना, त्यावेळेला मी बाळासाहेब प्रेमी असल्यामुळं जी काही टीका त्यांच्यावरती केली होती ती अतिशय सर्वांना आवडली। पण त्याच क्षणी मी एक सांगू इच्छितो की हे सगळेजण एक होते। एकनाथजी असतील, भाजप असेल, त्यांचे मित्रपक्ष होते। तेव्हा वरळीमध्ये आदित्य ठाकरे या आमच्या मित्राला विरोध करण्याचं धाडस मी केलं होतं आणि मी अर्ज ठेवला होता, जसं बारामतीत ठेवला। तर सांगायचा मुद्दा एक की एकमेव मी डॉक्टर अभिजित वामनराव आवाडे बिचुकले ह्या महाराष्ट्राच्या सद्यकालीन राजकीय स्थितीमध्ये ठणकावून सांगतो की मी कुणाच्याही पाठिंब्याविना, मी कुणाचेही जोडे न उचलता, मी कुणाचीही चमचेगिरी न करता स्वतः ब्रँड झालो आहे। आणि माझ्या पाठीशी जर कोण असेल तर सर्वप्रथम माझे आईवडील, नंतर ईश्वरी शक्ती आणि तुमच्यासारखे सगळे सद्भावना व्यक्त करणारे माझे चाहते, प्रेमी, मित्र, बांधव, पत्रकार बंधू आणि भगिनी। त्यामुळे माझ्यासारखा माणूस विधिमंडळात जर पाहिजे असेल तर अगदी सगळ्यांनी
माझ्या कलाकारांचा नावलौकिक, माझा कवितांचा नावलौकिक आणि स्वतंत्र बाणा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तुम्ही असं म्हणताय की अभिजित बिचुकले विधिमंडळात पाहिजे, मात्र आता तृप्ती देसाई म्हटले की शिवसेनेकडून अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवरती पाठवा. तर मग आता तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटणार का, किंवा तुम्ही शिवसेनेत मग पक्षप्रवेश करणार का? एकनाथ शिंदेंची कार्यपद्धती तुम्हाला कशी वाटते? ते तुम्ही सातारचे आहात, ते पण सातारचे. करेक्ट. हा मुद्दा कुठेही डोक्यामध्ये नव्हता. एकदमच काल हा ईमेल पास केला आणि तुमच्या माध्यमातून त्यांच्या बाईट्स बघितल्या, मला त्यांनी ते पाठवलं स्क्रीनशॉट वगैरे. तर मग त्यांची जी भूमिका आहे ना, ती भूमिका एक सर्वसामान्य विचारांना धरून वाटते मला. कारण ते बोलल्या काल की अभिजित बिचुकलेंचं एक वैशिष्ट्य आहे की ते भारतभर लोकप्रिय आहेत आणि ह्याच्याबद्दल दुमत नसावं कुणाचंही, माझंही नाही आहे. आणि तिलक माझा कायम आहे, हिंदुत्ववादी भूमिका आहे माझी. कधीही बघा तुम्ही, कपडे नसतील माझी चांगली, मी हे गॉगल नसेल माझा चांगला, पण तिलक आहे कारण मी ईश्वराला खूप मानतो. माझं घरच आध्यात्मिक आहे मुळी. तर अशा परिस्थितीमध्ये आता एकनाथ रावांनी याच्यावरती काय बोलायचं ते ठरवायचं. आणि जर एकनाथ रावांनी माझ्यासारख्या तडफदार तरुण आणि स्वतंत्र शैलीच्या युवकाला, नेत्याला त्या ठिकाणी जर जागा दिली तर शेतकऱ्यांच्या प्रश्नापासनं, युवकांच्या प्रश्नापासनं, भगिनींच्या प्रश्नापासनं सगळ्याच गोष्टींवरती मी महाराष्ट्र धर्म आणि राजधर्म याला धरून कार्य करण्याची माझी एक इच्छा, आकांक्षा आणि शैली आहे. मग आता एकनाथरावांना भेटायला जाणार का? अजून तरी मी काही तसं ठरवलं नाही, कारण माझी तीच भूमिका राहिली की बोलावणं आल्याशिवाय नाही. पण मला एक आनंद झालेला आहे, मनस्वी आनंद, की तृप्ती देसाई ज्या आहेत त्या महिलांसाठी खूप गाजलेली व्यक्ती आहे आणि महिलांमध्ये मी किती लोकप्रिय आहे हेही सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. तर तुम्ही असं म्हटलात की तृप्ती देसाईंनी एकनाथ शिंदेकडे तुमची शिफारस केली, तर मग शिवसेनेत पक्षप्रवेश करावा लागेल ना, की आतापर्यंत एवढे त्यांच्याकडे नेते आहेत काय, मग तुम्ही मग काय शिवसेनेत पक्षप्रवेश करणार? तो मुद्दा तोच आहे की आता हा विषय एकनाथजींच्या कानावर गेलेला आहे. सगळे तुमच्यासारखे पत्रकार बंधूंनी तो गाजवला विषय. तर त्यांनी जर काही, ते वयानंही माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि त्यांना जाण आहे की अभिजित बिचुकले काय करू शकतो हे एकनाथ रावांना चांगलं माहिती आहे, बरोबर. आणि संपूर्ण राज्याला आणि देशाला माहिती आहे की मी कुणाचाही मिंदा नाही. जर त्यांच्या मनात आलं आणि तसं जर त्यांचं बोलवणं आलं तर नक्कीच आपल्या महाराष्ट्र धर्मासाठी योग्य निर्णय घेण्याची माझी निर्णय म्हणजे शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची भूमिका. नाही, ऐका ना, आता तुम्ही मला प्रश्न विचारतात तितकंच मी बोलतो. मला माहिती नाही उद्या एकनाथजी काय म्हणणार आहेत. बरं, एकनाथजींच्या बरोबर त्या ठिकाणी त्यांचं एक शिष्टमंडळ असते, बरोबर आहे. आणि एवढं धाडसी व्यक्तिमत्व ते आहे, तर उद्याचं धाडसी व्यक्तिमत्व या देशातलं डॉक्टर अभिजित बिचुकले. आणि आणखीन एक प्लस पॉईंट माझा आहे, गोष्टी होतात न होतात, नशिबावरती सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आमच्या अजितदादांना तर ते भाग्यच नव्हतं त्यांचं, त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीवरतीच राहिले. पवारसाहेबांनी त्यांना मुख्यमंत्री केलं नव्हतं, ते डायरेक्ट त्यांचं घराण्यातलं राजकारण काय असेल ते मला माहिती नाही आहे. पण मी सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या लेडी मुख्यमंत्री बनतील हे गेली 10 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष मी तुमच्या माध्यमातून बोलत राहिलो. आणि एकमेव माणूस आहे मी, एकमेव पुरुष आहे ह्या आपल्या राज्यातला की लेडी मुख्यमंत्री आमच्या सौभाग्यवती. आता त्यांनी तृप्ती देसाईंनी एकनाथ शिंदेकडेच का मागणी केली? म्हणजे एकीकडे दुसरा भाजप पक्ष आहे, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, एकनाथ शिंदेचीच का निवड केली, शिवसेनेची का निवड केली? हा मुद्दा करेक्ट, हा प्रश्न तुम्ही तृप्ती देसाईंना विचारायला हवा होता. कदाचित तुम्ही एकनाथ शिंदेचे लाडके आहात का? नाही, सातारकर असल्यामुळं. आणि मला वाटतंय की तुम्ही जर ही मुलाखत सगळी दाखवणार असाल अनकट, तर अवधूत गुप्तेचा जो काही शो झाला, मला वाटते खुपते तिथं गुप्ते, तिथं एकनाथ रावांबद्दल मी माझी खरीखुरी मतं मांडली होती. अवधूतने एक प्रश्न विचारला मला की तुम्ही एकनाथ शिंदेबरोबर जाल का? तर मी त्यांचं असं कौतुक केलं होतं की एकनाथजी, जे काही तुम्ही असाल, रिक्षा चालक ते राज्याचा मुख्यमंत्री, किती कष्ट, किती धाडस,
मग अशा परिस्थितीमध्ये करोडोंमधनं एक मुख्यमंत्री होत असताना तुम्ही तिथपर्यंत गेलात, तर जर हीच लिगसी तुमची, हेच तुमचं सातत्य जर तुम्हाला पुढं कायम ठेवायचं असेल, तर मी तुमच्याशी हातमिळवणी करतो. तुमच्या सुनबाई म्हणजे माझ्या सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले यांना लेडी मुख्यमंत्रीचा नारा तुम्ही द्या, मी तुमच्याबरोबर काम करतो, हे मी अवधूत गुप्तेच्या शोमध्ये बोललो होतो. आणि आज ते रिपीट मी का केलं, तर मला एक वाटतं की एकनाथरावांवरती सुद्धा भाजपनं थोडा आत्ता अन्याय केला. जे काय असू दे, उद्धव ठाकरे त्यांना गद्दार म्हणत असतील, काय म्हणत असतील, तो त्यांचा दोघांचा प्रश्न आहे, बरोबर. कारण आपल्या दोघांमध्ये काय झालं तर दुसऱ्या मीडियानं आपल्याला बोलू नये, आपले वादविवाद झाले तर आपण मिटवून घेऊ. तर उद्धव ठाकरे एकनाथरावांना गद्दार म्हणत असतील तर त्याच्यासाठी ते सक्षम आहेत की ते उत्तर देतील, बरोबर. पण मुद्दा क्रमांक 2 काय माझा, की ज्या भाजपनं कसा अन्याय केला तेच सांगतोय, ज्या दिवशी एकनाथरावजी उठून तिकडे गेले आणि त्यांचं सगळं ठरलं होतं, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना यात काय घडतंय माहिती होतं, ते गेले डायरेक्ट गुवाहाटीला. ज्या वेळेला त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारलं त्या दिवसापासनं मी तडकाबडकी बोलतो. जर मी एकनाथरावांवरती टीका करीन, मी देवाभावांवरती टीका करीन, हा माझ्या संविधानानं दिलेला अधिकार आहे. पण मी त्यांचं कौतुकही करतो. 2.5 वर्ष किंवा जे काही 22-23 महिने त्यांनी जे काही राज्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री म्हणून काम केलं, त्याच्यामध्ये खूप चांगलं त्यांचं काम होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती भाजपला सत्ता आली असं मी एकनाथरावांचा पाठीराखा जरी नसलो तरी एक सहनशील व्यक्तिमत्व, सुजाण नागरिक म्हणून सांगतो की पुढं जाऊन एकनाथ शिंदेंना 2.5 वर्ष तरी त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला पाहिजे होतं. हा त्यांच्यावरती भाजपनं केलेला अन्याय आहे, त्यांच्या कार्याचं कौतुक आहे. आता शिंदे गट कसं घेणार आहे, साहेब कसं घेणार आहेत, तो त्यांचा मुद्दा. देवाभाऊनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. अनेक गोष्टी आहेत, येणारा काळ जो आहे त्याच्यामध्ये सगळे आपण जे कोणी जिवंत आहेत ती लोक, शिवसेनेत जाऊन काम करण्याची इच्छा आहे का मग? तोच प्रश्न आहे की बोलावणं आल्याशिवाय नाही. माझे थोरले बंधू म्हणजे खरेच थोरले बंधू, त्यांच्या संपूर्ण तब्येतीबद्दल आणि येणाऱ्या काळाबद्दल त्यांना सदिच्छा आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे माझे बंधू आहेत, पण त्यांच्याही बरोबरीनं मी स्वतः कधी जात नाही, पण मी चर्चेत असतो. आणि जलमंदिर पॅलेस आणि अभिजित बिचुकले हे कधीही 2 नव्हते, तरीही मी त्यांच्याबरोबर काम करत नाही. तर एकनाथरावांनी जर मला त्या ठिकाणी बोलवलं किंवा त्यांना माहीत आहे सगळं, तुम्ही बघताय, एक लक्षात ठेवा, तुम्ही जे मीडियावाले एकनाथ शिंदेनी तुम्हाला बोलवलं आणि सांगितलं तर मग तर मी नक्की विचार करून, कारण त्यांच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत, माझ्या पॉलिसीजही काही वेगळ्या आहेत. माझ्या पॉलिसीज काय आहेत की माझ्या तरुणांना, मग तो कुठला म्हणजे ह्या सगळ्या तुमचे मुद्दे तुम्ही आधीपासून मांडताय, म्हणजे आता फक्त एकनाथ शिंदेची बोलवण्याची तुम्ही वाट पाहताय 100%. कारण ती भूमिका आहे, माणूस म्हणून मी त्यांना भेटत असतो. तुम्हालाही माहीत असेल, वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर केवढी मोठी बाईट झाली. त्याच्यामध्ये तर एकदा असं झालं होतं की अभिजित बिचुकले प्रवेश करायला आले, मग तेव्हा एकनाथरावांनी असा हात करून सांगितलं होतं नाही म्हणून. तर इतके सुंदर संबंध आहेत माझे. मला वाटतं की मी आत्ता तरी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कुणाचाही त्या ठिकाणी शत्रू नाहीये. मात्र मग आता तृप्ती देसाईंनी मेल केल्यापासून काय विधान परिषदेचे काय स्वप्न पडले का तुम्हाला? एकनाथ शिवसेनेतनं मी विधान परिषदेवरती जाईल, त्याहीपेक्षा आत्ताचा काला अनुरूप असं म्हणू आपण, काल अनुरूप अशा राजकीय भूमिका स्वीकाराव्या लागतात. आणि मी तर गेली 25 वर्ष तटस्थ आहे, इंडिव्हिज्युअल आहे, इंडिपेंडंट आहे, हे मान्य करता तुम्ही. काय माझ्याकडे लक्झरियस गाड्या आहेत का आत्ता, पण मित्रांच्या गाड्या येतात. माणसं कमवली, जिवंत माणसं असल्यामुळं हे आमचे मित्र आहेतच. संपत्ती ही कशी येते आणि जाते हे आम्हाला माहीत आहे, पण तुमच्यासारखी संपत्ती आम्ही कमवली. तर सांगायचा मुद्दा एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये काल अनुरूप माझी भूमिका घेऊन माझ्या युवा वर्गाला आणि लेडी मुख्यमंत्री सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले ह्या गोष्टी जर कुठं पुढं जाणार असतील तर आपण तसा विचार करू. नसेल तर आपण आपल्या पक्षाची घोषणा करून 2029ला गॅरंटी देतो, मी म्हणाल तोच मुख्यमंत्री होणार माझ्या राज्यामध्ये. आणि प्रथमतः असतील सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले. आणि सर्वसामान्य सर्व महिलांना, माझ्या फॅन्सला सांगतो की आरक्षणाची आपल्याला गरजच नाही. या उठा, तुमचा लीडर अभिजित बिचुकले आहे. बुवा बायकांच्या प्रकरणामध्ये
तशाही बायका मोठ्या होतात. मला आत्ता नाव घ्यायचं नाही. जर कुणी काय बोललं माझ्या विरोधात तर त्या बायकांची सगळी गोष्टी आणि सगळा इतिहास तुमच्या समोर सांगेन. पण माझ्या सज्जन महिला भगिनी आहेत, त्यांना पुढं यायची संधी मिळत नाही. अशा महिलांना सांगू इच्छितो की डॉक्टर अभिजित बिचुकलेंचा जो पक्ष येईल आणि त्यामध्ये सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले मुख्यमंत्री होण्यासाठी जेव्हा आम्ही लढा उभारू तेव्हा तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहा. कारण आपल्या महाराष्ट्राला आता म्हणालात की असं की महिला आरक्षणाची गरज नाही किंवा हा बुवाबाजीमध्ये महिला ज्या आहेत त्या मोठ्या होतात. जर कदाचित माझ्यावर टीका केली तर मी नाव घ्यायला म्हणजे काय हे करेन, काय नक्की सांगायचं अहो, काय? हे यांची सगळे अंडी पिल्ले आहेत ना माझ्याकडे आहेत सगळ्यांची. कोण कुठे गेलं, कुठल्या बुवाबरोबर गेले, कुठल्या बुवाचं कुठलं काय प्राशन केलं, सगळं मला माहिती आहे. माझ्या विरोधात कोण बोललं ना तर मी बोलतो. हां, त्यामुळे आज आपण जितके प्रश्न होते, एकनाथरावांबद्दल बोललो, देवाभावांबद्दल बोललो, भाजपनं अन्याय केला ही बोललो, का कळत नाहीये. पण यांची काय आहे, जर कदाचित तुम्हाला कोणी बोलवणं आलं दिलं नाही तर मग मात्र तुम्ही पक्ष काढणार आणि 29ला तुम्ही निवडणूक दिस इज द व्हेरी राईट आन्सर टू से इन पब्लिक की मी स्वतंत्र पक्ष घेऊन येणारच आहे. आणि त्याची सगळी जुळवाजुळव चाललेली आहे माझी. किंबहुना सगळ्यांना माहिती आहे, कागदोपत्री हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे की माझं पक्षाचं चाललंय. पण तो थोडासा खर्चिक मुद्दा आहे साहेब. निवडणूक आयोगाकडे जाणं, दिल्लीमध्ये फेऱ्या मारणं, तिथं वकील नेणं, कागदपत्र देणं, ते सगळ्या खर्चाच्या गोष्टी येतात. हां, आणि तो होणार विद्य ह्या दिवाळीपर्यंत तो विषय भारतामध्ये गाजणार. आणि त्यानंतरही सांगतो, बाळासाहेब गेल्यानंतरची उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, एकनाथरावांची शिवसेना असेल आणि इतर माझे पक्ष असतील कुठलेही माझ्या महाराष्ट्राचे कार्यकर्ते पक्ष, पण भारतामध्ये जर पक्ष कोण नेईल या महाराष्ट्र भूमीतला आणि साताऱ्याचा शिवरायांचा वारीस, वैचारिक वारीस, तर अभिजित बिचुकले भारतामध्ये पक्ष नेणार. तुमच्या सगळ्यांची सदिच्छा पाहिजे. थँक्यू. हे होते अभिजित बिचुकले. ते सांगतायत की एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाची मी वाट पाहतो, त्यांच्याकडून बोलावणं आलं तर मग मात्र योग्य निर्णय घेईन अशी प्रतिक्रिया अभिजित बिचुकलेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.